So we will study the basic proportionality theorem. We see the basic proportionality theorem. The theorem is that if a line parallel to the side of triangle, intersect the remaining sides in two distinct points, then the line divide the sides in the same proportion. Means first we will read then. पहिल्यांदा आपण देन पर्यंत हे स्टेटमेंट वाचू. आता या स्टेटमेंट देन इफ पासून देन पर्यंत जे स्टेटमेंट असते त्याला आपण काय म्हणतो गिवन. म्हणजे तिथपर्यंतचा पार्ट जो असतो त्याला त्यामध्ये गिवन दिलेलं असते. काय दिलेलं आहे आपल्याला, काय दिलेलं आहे या थेरम मध्ये, ही इफ आणि देनच्या मधल्या स्टेटमेंटमध्ये दिलं असते. आणि देन नंतरच्या स्टेटमेंटमध्ये दिलं असते काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते देन नंतर दिलेलं असते. आपण पहिले तिथपर्यंतच वाचू. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल, म्हणजे एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल आहे, एवढं आपल्याला गिवन आहे. आणखी पुढे वाचू. पहिलं मी एवढंच वाचू. इफ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल, हियर इज ट्रायंगल. A, B, C, and the line is parallel to side of triangle. Here is line. If we draw line L, parallel to side of triangle. What is the given? If a line parallel to the side of triangle intersect the remaining two sides in two distinct points. Remaining two sides means AB. Here is line L is parallel with side BC. And line intersects side AB and AC in point P and Q. This is the given. Means if a line is parallel to the side of triangle, means line L is parallel to side BC. Then line L intersects side AB and AC in point P and Q respectively. Then we write given. What is the given? In triangle ABC, line L parallel side BC, and line L intersect side AB and AC in point P and Q respectively. Means what is the given? In triangle ABC, this line is parallel with side BC and line L intersects side AB and AC in point P and Q respectively. Then we read the statement after then. The line divide the sides in the same proportion. Then in figure, line L intersect the side AB and AC in point P and Q. Therefore, the line L divide the side AB in two parts, segment AP and segment PB. And line AC also divided in two parts, AQ and segment QC. Then what we have to prove? The line divide the two sides in the same proportion. Means the ratio of these two segments equal to the ratio of these two segments. Then to prove, what we have to prove? The ratios are equal. Means AP is to PB equal to AQ is to QC. Therefore, AP upon PB equal to AQ upon QC. Then आपण उलटे लिहू शकतो. AP upon PB लिहिणं काय किंवा BP upon PA. मी इकडच्या बाजूचा आपण जर रेशो असा घेतला BP अपॉन PA, तर इकडे काय घ्यावं लागेल CQ अपॉन QA घ्यावं लागेल. तसंही चालतं. उलट सरळ उलट फक्त
एक वरून आणि एक खालून जमणार नाही. एक इकडून सुरू करायचं आणि एक इकडून सुरू करायचं, मग ते चुकल. रेशो एक तर इकडून सुरू करा किंवा ए पासून सुरू केलं तरी चालते किंवा बी पासून सुरू केलं तर इकडून सी पासून सुरू करावं लागेल. देन कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शन काय करू आपण? ड्रॉ सेगमेंट, हे दोन सेगमेंट जोडून टाकतो. कोणते सेगमेंट जोडतो? बी क्यू जोडतो आणि इकडं CP जोडतो. कन्स्ट्रक्शन नेहमी डॉटेड लाईन्सनी केलेली पाहिजे, म्हणजे आपल्याला ओळखायला येते की आपण कन्स्ट्रक्शन या थिअरममध्ये ही आपण कन्स्ट्रक्शन केली. काय केलं आपण? ड्रॉ सेगमेंट BQ अँड सेगमेंट CP. मग लिहितो कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट BQ अँड सेगमेंट CP. Then proof. First statement. What is the first? So look at the figure. In triangle APQ, हा एक ट्रायंगल बघू, APQ आणि दुसरा PQB. या दोन ट्रायंगलचा जर विचार केला, इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB, हे दोन्ही ट्रायंगल ह्या एका लाईनवर आहेत पहा. कोणत्या? AB या सेगमेंटवर आहे. आणि AB या सेगमेंटवर आहे याचा अर्थ पहा, APQ आणि PQB दोन्ही ट्रायंगलचा बेस एकाच लाईनवर आहे. आपण मागं पाहिलं होतं, इफ द बेसेस ऑफ टू ट्रायंगल्स lie on the same line, then such type of triangles are having common height. Are the triangles having common height? म्हणजे दोन ट्रायंगलचा बेस जर एकाच लाईनवर असेल आणि दोघाचा बेस जर एकाच लाईनवर असेल आणि दोघाच्या बेसचे जे एंड पॉइंट्स आहेत ते एंड पॉइंट जर एकाच व्हर्टेक्सला जोडलेले असतील वर, तर याचा अर्थ अशा प्रकारचे ट्रायंगल जे असतील ते कॉमन हाईटचे ट्रायंगल असतात. म्हणजे हे दोन कॉमन हाईटचे ट्रायंगल्स आहेत. म्हणजे ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल? APQ अँड PQB. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB, area of triangle APQ upon area of triangle PQB equal to base of first triangle is AP. Base of first triangle is AP upon PB. Why? Triangles having common height. Triangles having common height. Then number 2. Here look at the figure. Such a triangle APQ, we take triangle APQ and triangle PQC. So these two triangles are also lie on this segment AC segment वर आहे. म्हणजे दोन ट्रायंगल APQ आणि PQC हे सुद्धा फक्त मिरर इमेज आहे याची. या बाजूचे आपण पहिले दोन ट्रायंगल घेतले, आता या बाजूचे घेतले. तो दोन्ही ट्रायंगलचा बेस जो आहे तो एकाच सेगमेंटवर आला AC, आणि दोन्ही ट्रायंगलचे तो बेसचे एंड पॉईंट जे आहेत, पहिल्या ट्रायंगलचा बेस AQ घेतला तर एंड पॉईंट कोणते होईल? A आणि Q हे कुठे जोडले आहेत? P ला. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आपण QC घेतला तर Q आणि C कुठे जोडले आहेत? P ला. मग अशा प्रकारचे ट्रायंगल जर असतील तर याचा अर्थ दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी असली पाहिजे? सेम. हाईट जर सेम असेल तर एरियाचा रेशो कशाच्या बरोबर असला पाहिजे? करस्पॉन्डिंग बेसेसच्या. मग पहिल्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे? AQ आणि दुसऱ्याचा बेस कोणता आहे? QC. देअरफॉर इन ट्रायंगल APQ and triangle PQC, area of triangle APQ upon area of triangle PQC equal to AQ upon QC. AQ upon QC. Why AQ upon QC? Because the triangles having common height or equal height, heights.
triangles having common height. Then from 1 and 2, आता 1 and 2 मध्ये काय दिलं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू AP अपॉन PB. AP सेकंड मध्ये दिलाय एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन PQC इक्वल टू AQ अपॉन QC. आपण दोन्ही याच्या लेफ्ट राईट हँड साईडचं जर ऑब्झर्वेशन केलं तर राईट हँड साईडला AP अपॉन PB, इकडे राईट हँड साईडला AQ अपॉन QC. म्हणजे आपण जर याची लेफ्ट हँड साईड जर इक्वल दाखवली तर राईट हँड साईड इक्वल मिळेल. पण लेफ्ट हँड साईड इक्वल दाखवायसाठी आपल्याला काय दाखवावं लागेल, दोघांचा बेस सेम आहे हे दाखवावं लागेल. बेस जर सेम आला तर या ट्रायंगल या दोन्ही दोन स्टेटमेंटच्या लेफ्ट हँड साईड इक्वल होईल आणि लेफ्ट हँड साईड इक्वल झाली की राईट हँड साईड इक्वल होईल. मग आपण तिसरं स्टेटमेंट पाहू. थर्ड स्टेटमेंट. आता या फिगरकडे पुन्हा येतो मी. या फिगरमध्ये दिलाय एक ट्रायंगल पाहू आपण. पहिला आहे PQB आणि दुसरा आहे PQC. या दोन्ही ट्रायंगलचा बेस कोणता घेऊ आपण, PQ. दोन्ही ट्रायंगलचा बेस कोणता आहे, PQ. पहिला कोणता ट्रायंगल घेतला बा लक्षात आलं तुमच्या, PQB आणि दुसरा आहे PQC. या दोन्ही ट्रायंगलचा बेस कोणता घेतला मी, PQ. आता दोन्ही ट्रायंगलचा बेस PQ आहे आणि दोन्ही ट्रायंगल या लाईन L आणि BC कसे आहेत, पॅरलल लाईन्सच्या मध्ये जर दोन ट्रायंगल असतील तर याचा अर्थ ते कॉमन हाईटचे ट्रायंगल असतात. आपल्याला माहित आहे, if the triangles lie between two parallel lines, then therefore their heights are equal and the bases are also same. Therefore in triangle PQB and triangle PQC are the triangles lie between two parallel lines. Then their height is same. दोघांची हाईट सेम आहे. Triangle PQB and triangle PQC are the triangles lie between two parallel lines, then their height is same. दोघांची हाईट कशी आहे, सेम आहे. And their bases are also same. And their base PQ is same. And therefore last time we have to see if the height of two triangles are same and bases are also same and therefore their areas are equal, then their areas are equal. Therefore area of triangle PQB equal to area of triangle PQC. Then from 2 and 3 we write 4 statement. Area of triangle APQ upon PQC. Here PQC means PQB. Then we write P in place of PQC, we write PQB. Therefore area of triangle APQ upon area of triangle PQB equal to AQ upon QC from 2 and 3. What the statement to APQ upon PQC equal to AQ upon QC. In place of area of triangle PQC we write PQB. Why we write PQB? Because the area of triangle PQB equal to area of triangle PQC. Then fourth statement number 4, area of triangle APQ upon PQB equal to AQ upon QC. And statement number 1 is area of triangle APQ upon PQB equal to AP upon PB. Means left hand side of these two equations are same. We write APQ upon PQB. Here APQ upon PQB. Left hand sides are equal. Therefore we write right hand sides are equal. And therefore we write AP upon PB equal to AQ upon QC from 1 and
4. 1 and 4. And this is to prove. We have to prove this AP upon PB equal to AQ upon QC, and we have to prove that. And this theorem is known as basic proportionality theorem. The basic proportionality theorem is also known as Thales theorem. What is the Thales? Thales कौन होता? Thales, Pythagoras is the student of Thales. Pythagoras is a student of Thales, means Thales is the teacher of Pythagoras. Thales is the teacher of Pythagoras. Therefore, this theorem is also known as Thales theorem. Also, this theorem is known as Thales theorem. The basic and hence the theorem is, lastly we write, hence the theorem is proved.